31 आणखीन तुमचा बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक ह्या भागामध्ये आणखी 2-3 दिवस थोडं पावसाचं वातावरण राहणारच आहे. हो सर. म्हणजे भाग बदलत तरी पडणच हे 3 दिवस. आणि हो सर. त्याच्यानंतर 1 तारखेपासून मग या भागामध्ये सूर्यदर्शन होईल. सर. मराठवाड्यामध्ये देखील आता ना काही ठिकाणी थोडा तुरळक पाऊस पडेल, कुठं ऊन पडेल, कुठं थोडा थिंब येतील, आज परिस्थिती सध्या आणि 2 दिवस आहे. हो सर. विदर्भात बी तशीच परिस्थिती राहणार आहे, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात. हो सर. आणि 1 तारखेपासून मग जरा सगळीकडेच असं काय म्हणा ऊन वाढत जाणार आहे. 1 ला वाढेल, 2 ला आणखीन जास्त, 3 ला जास्त, मग तसं 8-9 तारखेपर्यंत सूर्यदर्शन राहील चांगलं. हो सर, नक्कीच सर. हे जे वातावरण आहे यामध्ये नक्कीच शेतकरी आपापले कामही करत आहे. फक्त ढगाळ वातावरण आहे, म्हणजे काहीतरी मावा पडल्यासारखा पाऊस होतोय फक्त. 9 तारखेला मग पुन्हा काय होणार आहे, सांगली जिल्हा, हा सर. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, त्याच्यानंतर सातारा, इकडं धाराशिव, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड, यवतमाळ या भागामध्ये ना 9-10 दरम्यान थोडा पाऊस येणार आहे. हो सर. हा इकडे नक्कीच नाही, सर. पण त्या भागात येणार, त्या तितक्या जिल्ह्यात आता जे सांगितलं ना तिकडल्या भागामध्ये. हा सर. 1 ते 8 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यात सूर्यदर्शन असणार आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे ऊन असणार आहे त्यावेळेला. हो. हा नक्कीच शेतकऱ्यांनी आता म्हणजे 8 तारखेपर्यंत कामे करून घ्यायची आहे आणि 29, 30, 31 दरम्यान म्हणजे थोडंसं आभाळ राहणार आहे, म्हणजे पावसाचा जोर राहणार नाही यामध्ये, पण एक वातावरण राहील. हो, वातावरण राहील पावसात. थोडं पाऊस काय राहील, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, नंदुरबार, धुळे, नाशिक या भागामध्ये थोडं राहील ना पाऊस या 2-3 दिवस 1 तारखेपर्यंत. हो सर. नक्कीच सर. शेतकऱ्यांसाठी काय मेसेज असेल सर या अंदाजातून, आपण जो 1 अंदाज तारखेपासून जरा पावसाचा जोर बराच ओसरून शेतकऱ्यांना शेतीची कामे करून घ्या, फवारण्या करून घ्या, खत घालून घ्या, उसाला खत टाका. पुन्हा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस चांगला येईल. मग 14-15च्या नंतर, 14-15 जुलैच्या नंतर एक मोठा पाऊस राहील पुन्हा. ऑगस्ट. हा सॉरी 14 ते 15 ऑगस्टच्या नंतर. हा सर. नक्कीच आता शेतकऱ्यांना फक्त हेच लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला 8 ऑगस्ट पर्यंत सर्व शेतीची कामे आटपून घ्यायची आहे. हो सर. पण 8 ऑगस्टचा पाऊस सगळीकडे नाही पडणार ना, ते 9चा त्या भागात पडणार आहे. कोणत्या? सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, कोल्हापूर, सांगली, इकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी, यवतमाळ, नांदेड या पट्ट्यामध्ये येणार आहे पाऊस.